रामकृष्ण हरी. माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, जिथं निवृत्तीनाथांचं वैराग्य, सोपान देवांची निष्ठा आणि मुक्ताईचं मातृत्व आणि ज्ञानोबारायांची ओवी साक्षात्कार देते, तेथून सुरू होते विश्वशांतीची ही ज्ञानयात्रा. माऊलींच्या ओवीतून चालते सृष्टी, माऊलींच्या ओवीतून चालते सृष्टी, बहिणीच्या मायेनं घडते भक्ती. वारकरी संप्रदाय ही केवळ भक्तीची वारी नसून ती सामाजिक परिवर्तनाची गाथा आहे. यात संत तत्वज्ञानातून प्रेरित होऊन शून्यातून विश्व निर्माण करणारे, विज्ञान आणि अध्यात्म यांचा सेतू साधून अखंड ज्ञानदानाचं कार्य करणारे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर. त्यांच्या जीवनाला ज्यांनी दिशा दिली त्यांची आठवण ही आज अपरिहार्य आहे. त्याग, माया आणि मातृत्वाचा साक्षात मूर्तिमंत आदर्श म्हणजेच पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड, जी बहीण माते समान ठरली, तिच्या पायाशी वाहिलं त्यांनी ब्रह्मज्ञान. आज या विश्वशांती दर्शनच्या माध्यमातून आपण करतो आहोत एक आगळी अभंगवारी, जिथं संतांचे विचार, त्यांचेच शब्द आपल्याला प्रेरणा देतील. वारी ही देवाची असतेच, पण कधी कधी ती माणसांच्या रूपात देखील भेटते, हे खरं. याच वारीच्या औचित्यानं आपण पाहत आहात अभंगवारी. सांगतो या मना ते माझे नाईके, घातावरी टेके चांडाळ हे, म्हणून वाहे तर ते बुडते, न लये पुरते बळ करू. काय ते संचित न कळे पाहता, मती मंद चिंता उपजते. तुका म्हणे ऐसे बळ नाही अंगी, तुका म्हणे ऐसे बळ नाही अंगी, पाहोनी या वेगी पार ठाकी. तुकाराम महाराज असं इथे म्हणतात की आपल्या अंतर्मनाशी आपला एक संवाद आहे. मी मनाला उपदेश करतो, योग्य तेच सांगतो, पण ते काही ऐकतच नाही. उलट हे मन तर माझ्या विनाशाच्या मागे लागलं आहे, चांडाळासारखं वागतं आहे. आता मी या संसाराच्या डोहामध्ये तरेल की बुडेल हाच विचार करत बसलोय, कारण माझ्यात इतकं बळच नाही की मी हा मोह या भ्रमावरती विजय मिळवू शकेन. मी विचार करतो की माझ्या पूर्वजन्मीचं पुण्य संचित किती आहे, पण तेही मला नीटसं समजत नाही. विद्या अभ्यास करू म्हटलं तरी बुद्धी मंद आहे. आता या असंवेदनशील आणि भ्रामक अशा जगातून मला बाहेर पडून तुझ्या चरणांपर्यंत पोहोचायचंय, ते मी कसं पोहोचू, असं तुकाराम महाराज इथं म्हणतात. पुढे ते म्हणतात, देवा माझ्याकडे बळ नाही, साधन नाही, पण एकच आशा आहे, तूच मला वेगानं या संसार सागरातून पार लाव. पाहिन अंतरीचा भाव, तेथेची गा मी देईन ठाव. तुकाराम महाराज म्हणतात की देव हा फक्त बाह्य वागणुकीकडे बघत नसून तो आपल्या अंतर्मनातल्या भावनांकडे बघतो, आणि मनाचा भाव जर शुद्ध असेल तरच देव आपल्याला स्वतःच्या ठिकाणी स्थान देतो. वारीमध्ये शरीर, इंद्रिय, प्राण जिजले जातात. यामध्ये अनेक साधनांचा समावेश होतो. ज्ञानासाठी आवश्यक विवेक, वैराग्य, दिक आंतरिक शुद्धीची साधनं, तसेच समाधीसाठीची यमनियमाधिक साधनं वारीत आपोआप साधली जातात. भक्तीसाठी साधनं आवश्यक वृद्ध सेवेपासूनची साधनं, तसंच परमार्थासाठी आवश्यक साधनं या वारीत सहभागी झाल्यानंच प्राप्त होतात. असं सर्व साधनांचं सार म्हणजेच ही पंढरपूरची वारी आहे. हे एकमेव साधन असं आहे की साध्य प्राप्तीपूर्वीच यातून आनंदाची अनुभूती येऊ लागते, आणि म्हणूनच साध्य प्राप्तीत या साधनेच्या सातत्याची मागणी करण्याचा मोह हा अनावरच होतो. म्हणूनच तुकाराम महाराज इथं म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. हे वारीचं फल आहे. आजच्या भागातून आपण पाहिलं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं वारीचं महात्म्य. भेटूयात पुढच्या भागात. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. जय हरी विठ्ठल.